ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन आल्याची माहिती आहे। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांनी धमकी दिल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। लक्ष्मण हाके पत्रकार परिषद घेण्याआधीच धमकीचा फोन आला। फोनद्वारे हाकेंना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे। तर महाराष्ट्रात हे काय सुरू आहे असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केला। जातीयवादी आहे। लक्ष्मण हाके हा आरोपींची बाजू घेतो। लक्ष्मण हाके वरती जीवे मारण्याच्या धमक्या मी आता प्रेस घ्यायला आलो, या प्रेसच्या अगोदरच मला 1-2 मिनिटं अगोदरच मला जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आला। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। यातच आता सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या पुरवणी जबाबात वाल्मिक कराडचं नाव आल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। वाल्मिक कराडनं फोन केले आणि धमकी दिली असा उल्लेख असल्याचं त्याच्या पत्नीच्या जबाबात समोर आलंय। पुरवणी जबाबात नाव असल्यानं वाल्मिक कराड आता 302चा आरोपी होणार का आणि कराडचा पाय यामुळे आणखी खोलात जाणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येला 35 दिवस झालेले आहेत। माझ्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत। ताई, प्रशासन तपास करते, आता नेमकी काय मागणी? आज देखील धनंजय भाऊने असं आक्रमक आंदोलन केलं। आमची पहिल्यापासून एकच मागणी आहे, आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या, एवढंच। प्रशासन काय करते नेमकं आणि आता तपास एकंदरीत सुरू आहे, त्या संदर्भात तुम्हाला काय सांगितलं जातं, कल्पना दिली जाते? नाही, काहीच दिली जात नाही, म्हणून तर हे टोकाचं पाऊल उचलले ना धनुभैयाने। मग काय मागणी असेल? मुख्यमंत्री असतील, इतर सर्वजण जे तपासी यंत्रणा करतायत नेमकं काय? ते तर माहीत नाही ना। लवकरात लवकर त्यांनी सगळी माहिती एकतर दिली पाहिजे, लवकरात लवकर गुन्हेगार पकडून त्यांना लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे। मात्र आज दुसरी देखील मागणी केली जाते की वाल्मिक कराड यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करा। तशा पद्धतीने मात्र होत नाही, नेमकं का होत नाही असं वाटतं? आता ते सगळे म्हणते तर त्यांच्या टेस्ट करा, काय तपास करा, ते कामन शासन करत नाही, ते त्यांनाच माहिती। ते करून लवकरात लवकर त्यांना आरोपी करायला पाहिजे। अच्छा, तुमचे देखील जबाब घेतले गेल्याचं समजते, नेमकं जबाब घेतलेत का प्रशासनाने? ते कशा पद्धतीने घेतले, नेमकं त्यामध्ये काही राहिले का सांगायचं आणि आणखी परत काही प्रशासनाला विनंती करणार आहे? सांगायचं काय नाही राहिलं, सांगितलेलं आहे, पण एवढीच विनंती की लवकरात लवकर त्यांनी सगळ्या आरोपींना पकडणे आणि शिक्षा लवकरात लवकर करणे। तुमच्या जबाबामध्ये एक विषय होता की जे सुदर्शन घुले आणि जी 6 तारखेला मारहाणीची घटना घडली होती, त्यानंतर काही जणांनी धमकीसुद्धा दिली होती। त्या धमकी देणाऱ्यापैकी कोण कोण होते नेमकं? ते काय मला एवढं माहिती नाही। मला माझे मिस्टर एवढंच म्हणले होते की त्या दिवशी जी पवनचक्कीवर भांडणं झाले होते ते जरा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि मला भीती वाटते, एवढंच बोललेले। अच्छा, म्हणजे असं संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांनी तशा पद्धतीने अगोदर सांगितलं होतं? हां, ते शनिवारी आले होते लातूरला, मग ते मी त्यांना उलट एवढं म्हणलं, ती म्हणले भीती वाटायला, मी जाऊ नका म्हणलं होतं त्यांना, कशाला जातात मग तुम्ही, कशाला उगाच भीती वाटते। तर ते थांबले, पण शनिवारी थांबले, रविवार थांबले, सोमवारी ते येणार होते इकडं, पुन्हा नको करत मी म्हणल्यानंतर ते थांबले, पण त्यांना फोन येईल सारखंच, मग ते मला म्हणले मला जावंच लागते, म्हणून मग ते आले गावाकडे। वाल्मिक कराडांनी देखील धमकी दिल्याच्या संदर्भातलं देखील बोललं जात होतं, नेमकं तशा पद्धतीने काय तुम्हाला बोलले होते ते, किंवा अशा अमुक अमुक व्यक्ती आहे तो आम्हाला धमकी देतो वगैरे? नाही, तसं काय नाही, फक्त धमकी देते तेवढंच बोललेले। अच्छा, आता 35 दिवस झालेत, तपासी यंत्रणाही करतायत, पण आता नेमकं मुख्यमंत्री असतील किंवा इतर तपासी यंत्रणा असतील, त्यांच्याकडून शेवटची काय अपेक्षा असेल? का आता एक आरोपी अद्यापही अटकेत नाही आणि आता कुटुंबाची अशा पद्धतीने आज धनुभाऊन देखील आक्रमकपणा केलेला होता, तर काय हात जोडून कळकळीची विनंती असेल? कळकळीची एकच विनंती आहे, तुम्ही किती जेवढे लोक असतील तेवढ्यांना लवकरात लवकर, ते म्हणतात ना टेस्ट करा, काय करा, करा ना तुम्ही। काय इतका वेळ माझ्या मिस्टरांना मारायला त्यांनी इतके एका दिवसात त्यांनी सगळं केलं ना, 3 तासात, तर त्यांना काहीच पोलिसांनी केलं नाही, कुणी केलं नाही, सगळं काम होईपर्यंत ते आलं नाहीत। आणि आज 35 दिवस झाले, तर मग ते काय करतात? कशाला इतका तपासाला वेळ लागते त्यांना? एका माणसाला, देव माणसाला इतकं करायला त्यांना वेळ नाही घेतला, पोलिसांनी ते वाट पाहिली। आणि आज काय होते त्यांना? इतके आरोप असताना त्यांच्यावर इतके गुन्हे त्या दाखल आहेत त्यांच्यावर, तरी पण ते का करत नाहीत? लवकरात लवकर त्यांनी ते करावं। मात्र अज्ञात व्यक्तीचे फोन येत होते असं देखील तुम्ही आता म्हटले की ते सांगत होते की मला वेगवेगळ्या नंबरवरून। रविवारी भाजपचं अधिवेशन शिर्डीमध्ये पार पडलं आणि या अधिवेशनामध्ये अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली। या टीकेला खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलंय।
उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे असं राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी द्रोह केला, उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रानं त्यांची जागा दाखवली अशी टीका अमित शहांनी भाजपच्या अधिवेशनात केली होती. उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को, विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था, झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे, वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है. आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात, माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षावर किंवा त्यांच्यावर टीका करतात. उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. उद्धव ठाकरे, मी बोलतोय, उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही पोट भरताय अजून, आणि हे महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक तिकडे होते शिर्डीमध्ये, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.